नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना हा जो काही स्कर्ट आहे ना डबल घेरवाला तर तोच आपण बघणार आहोत। तर आज आपण ना अम्ब्रेला स्कर्ट कसा शिवायचा ते बघणार आहे आणि तोही डबल घेरवाला। आज आपण बघणार आहे डबल घेरवाला, डबल घेर अम्ब्रेला स्कर्ट। तर तोच कसा शिवायचा ना ते मी तर तुम्हाला सांगणार आहे अगदी डिटेलमध्ये संपूर्ण। तर सगळ्यात पहिलं बघा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे उंची, स्कर्टची जी काही उंची असेल ना ती। त्यानंतर आपल्याला लागणार आहे सीट घेर, सीट घेर आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे कमर। तर ही कस्टमरची मेजरमेंट आहे, इथं मी जी लिहून घेतलीत ना ती ह्याच्यामध्ये थोडीफार कमी जास्त तुम्ही कोणतेही मेजरमेंट असू दे काहीही त्या मापाचा स्कर्ट शिवू शकता। फक्त हे 3 मेजरमेंट तुम्हालाच कस्टमरची घ्यायचे। मग ती साईज 40 असू दे, किती पण असू दे, 42, 50, 30 किती पण साईज असू दे, काही फरक पडत नाही। स्कर्ट आपल्याला ह्याच पद्धतीने शिवायचं आहे। सगळ्यात पहिलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे सीट घेरचं। 40चा चौथा भाग करायचा, किती येतो 10 इंच। 10 मध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे, 11 इंच झालं। ठीक आहे, बाकी दोन्ही मेजरमेंट मध्ये आपल्याला जास्ती काही मार्जिन ऍड करायचं नाही। ते करायचं असेल तर आपण कटिंग करताना करूया। तर आपला ना हा स्कर्टचा पार्ट आहे ना तो असा 4 फोल्ड राहतो, डबल घेरवाला 4 फोल्ड इथे आपला। तर इथे बघा आता आपला हा कपडा जो आहे ना तो 4 फोल्ड आहे, म्हणजे इथं 4 पदर आहेत, 1 2 3 4 अशा 4 पदरीचा आपण कपडा फोल्ड करून घेतलाय। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आता बघा हा कपडा आहे, एक मिनिट, आता हा बघा हा कपडा आहे, हा आता सिंगल आहे, हा झाला डबल। ठीक आहे, त्याच्यानंतर फोल्ड केल्यानंतर हा झाला आता 4 फोल्ड। म्हणजे अशा आपल्या 4 फोल्ड राहणार आहेत इथं। 4 फोल्डचा चौकोनी कपडा फोल्ड करून घ्यायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथं ह्या कोपऱ्यावरून टाका, त्या कोपऱ्यावर टाका, आपल्याला कमर टाकायचे, सॉरी सीट घेर टाका। सीट घेर किती आता 11 इंच। तर आपला सीट घेर इथं असा येईल 11 इंच। त्यानंतर मग इथून खाली आपली ही उंची राहील इथपर्यंत आणि आपला अम्ब्रेला तयार होईल। ही जी काय असेल उंची ही उंची आहे। आणि ज्यानंतर आपण हे कट करू, कट केल्यानंतर आपला अर्धा इकडे येतो, हा अम्ब्रेला इकडे असा तयार होतो। म्हणजे इकडच्या 11 आणि इकडच्या 11 आपलं 22 झालं। हे 22 आणि खालच्या साईडचं 22 असं एकूण 44 एवढा आपला सीट घेर तयार होतो, 44। आणि त्या 44 ज्यावेळेस आपला पूर्ण कट तयार होईल ना त्याच्यामध्ये आपल्याला 36 जर कंबर असेल तर कमरेचं 36 मधून 5 इंच कमी करून घ्यायचं, म्हणजे 31 इंच कमरेचं इलॅस्टिक लावायचं आपल्याला। ठीक आहे, नॉड लावा, इलॅस्टिक लावा, काहीही लावा। तर हे आपलं असं कटिंग राहणार आहे, सॅम्पल दाखवलं मी। तर चला आता आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघूया, खूप सोपं असतं। आणि ज्यावेळेस आपण सिंगल घेरचा स्कर्ट म्हणजे अम्ब्रेला शिवतो त्यावेळेसचं कटिंग हे वेगळं असतं, फोल्ड वगैरे असं नसतं करायचं, ते नंतर मी तुम्हाला सिंगल घेरवाला दाखवेन। आता मी तुम्हाला इथं डबल घेरवाला म्हणजे खूप सारा घेर असतो, डबल घेरपेक्षा जास्त घेर येतच नाही कोणत्याही स्कर्टमध्ये। हा सगळ्यात जास्त घेरवाला अम्ब्रेला स्कर्ट आहे। याच्यानंतरचा जो आहे तो फ्रिलवालाच येतो, याच्यापेक्षा जर जास्त घेर पाहिजे असेल तर हा शेवटचा डबल घेरचा आणि याच्यामध्ये खूप जास्त अम्ब्रेला येतो। तर चला आपण आता कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही करूयात। तर बघा आता मी जसं सांगितलं ना तसं मी आता चौकोनीमध्ये 4 फोल्ड अशी घडी घालून घेतली, जशी आपण घडी घालतो नॉर्मल तशीच घडी। आणि जे सीट घेरचं मेजरमेंट सांगितलं होतं 11 आलं होतं आपलं, तर ते 11 मी इथं टाकते। ठीक आहे, बघा इथं 11 मी असं गोलाकारमध्ये टाकून घेतलं। त्याच्यानंतर तिथून खाली उंची टाकायची, जी काही उंची असेल ना ती ह्याच्यामध्ये वाढवायची गरज नाही आहे, कारण वरती आपण 2 इंचाचा बेल्ट वापरणार आहोत ना, तर ते आपलं शिलाई मार्जिन आपण ते ॲड करून घेतो त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे मी इथे वाढवणार नाही किंवा जी काही उंची आहे ना ती उंचीच फक्त टाकून घेतली, कारण खालून पण मी पिको करणार आहे आणि पिकोमध्ये जास्त कपडा फोल्ड होत नाही त्याच्यामुळे। ठीक आहे, तर आता मी उंचीचं आणि तर कमरेचं म्हणजे सीट घेरचं दोन्हीचं मार्किंग करून घेतलं आहे। आता खूप सोपं आहे हा स्कर्ट शिवायचं। तर आता मी इथून ना हे बघा तुम्ही इथून अशी सरळ पण स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता आणि नंतर थोडा कर्व दिलात ना तरी पण चालतंय। तर चला आता मी जे काय मार्किंग केले ना तसं मी आता हे कटिंग करून घेते। थोडंसं गोलाकारमध्ये कट केलं की काय होतं माहिती आहे, मधला जो आहे ना पार्ट तो जास्त खाली लांबतो, तर तो तसा लांबत नाही गोलाकारमध्ये जर कमरेकडून आपलं कट झालं ना तर। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर स्कर्ट कट केला ना तर तुमची किती पण उंची असू दे, वरती बेल्टसुद्धा वेगळा लावायची गरज लागत नाही। पण आजच्या कस्टमरची उंची जरा जास्त होती त्याच्यामुळे मी वेगळा बेल्ट वरती जॉईन करणार आहे। जर वरती जर वेगळा बेल्ट नसेल आपण जॉईन करणार तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये स्कर्टमध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं। ठीक आहे, तर आता हे माझे 2 पार्ट रेडी झालेत बघा, हा एक खालचा आणि हा त्याच्यावरचा। तर असे माझे इथं दोन्ही पार्ट इथं रेडी झालेत।
चला आता आपण स्टिचिंग करून घेऊया। सगळ्यात पहिले आपण हे दोन्ही पार्ट आहेत ना एकामेकाला जॉईंट करूया एका बाजूकडून ना। एक बाजू आपण फिटिंगसाठी ठेवणार आहोत ओपन। आता हे दोन पार्ट आहेत ना, तर एक घ्यायचा त्याच्यावरती दुसरा ठेवायचा, एक सरळ ठेवायचा त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवायचा आणि फक्त फिटिंग टाकून घ्यायची। जी काही फिटिंगची शिलाई आहे ना, तर ते फिटिंगची शिलाई इथं टाकून घेऊया, म्हणजे जॉईंट करायचं आहे थोडक्यात। आता हे मी जॉईंट करते आणि इथं धागे वगैरे निघत नाही, कारण आपण चौकोनी कपडा टाकतो ना, तर इकडं जो साईडचा पार्ट आहे ना तोच येतो, त्याच्यामुळे मग इथं छान फिनिशिंग पण दिसतं आणि धागे पण निघत नाही। तर आता खालीपर्यंत मी हे शिलाई टाकून घेते, म्हणजे आपला आता स्कर्ट ही शिलाई टाकल्यानंतर फक्त एकाच बाजूने ओपन राहील। एका बाजूने जॉईंट झाल्यामुळे आता आपला एकाच बाजूने फक्त ओपन राहील, जे आपण फिटिंग टाकणार आहोत, ठीक आहे। तर हे बघू शकता आता मी खालीपर्यंत हे फिटिंग टिप देऊन घेतली। तर आता आपल्याला ह्याला पट्टी लावायची आहे, ठीक आहे। तर त्यासाठी आपण एक पट्टी घेऊया। तर ही पट्टी साधारणतः इलास्टिक जर 1 इंचाचं असेल ना, तर 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे। माझ्याकडून इथं मोठी पट्टी झाली होती, मी अंदाजी घेतली होती। आता माझे 1 इंचाचं इलास्टिक आहे, ठेवून बघायचं। इलास्टिकच्या साईडला शिलाई टाकता येईल एवढाच फक्त मार्जिन सोडायचं आहे आणि तेवढी पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि आता ही पट्टी आपल्याला इथं अशी जॉईंट करून घ्यायची आहे। तर माझ्या इलास्टिक टाकायच्या 2-3 वेगवेगळ्या पद्धती आहेत। मी आधीसुद्धा वेगळ्या पद्धती शेअर केल्यात, म्हणून म्हटलं ह्यावेळेस थोडंसं वेगळी पद्धत तुम्हाला सांगते इलास्टिक लावायची। आणि ही पद्धत खूप सोपी आहे। बाकीच्या ज्या काही आपल्या आहेत ना पद्धती इलास्टिक लावायच्या, तर त्याच्यापेक्षा ही वेगळी आहे आणि छान सोपी आहे, सगळ्यांना समजेल अशीच आहे। तर बघा आता इथून हे जसं जेवढं इलास्टिकचं आपण मार्जिन 2 इंचाचं पकडू आणि त्याचे किंवा 1 इंचाचं, तर मग तेवढं जे आहे ना तेवढं पकडायचं आणि थोडंसं जास्तीचं अंतर सोडून शिलाई देऊन ही पट्टी जी आहे ना ती पॅक करून घ्यायची आहे। हे बघा असं। तर आता ही मी पॅक करून घेते। तर आता पट्टी जॉईंट झाली, आपण दाबटीप देऊया वरच्या साईडने। हे बघा अशी दाबटीप देऊया, म्हणजे मग दिसायला छान दिसतं आणि शिलाई पण उसवत नाही। आपला जो बेल्ट आहे ना त्याची शिलाई उसवत नाही आणि लवकर निघत पण नाही। तर आता ही दाबटीप देऊन घेऊया आणि त्यानंतर मग फक्त इलास्टिक आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि स्कर्ट फिटिंग करायचं झालं। आणि खालच्या साईडनं मी पिको करणार आहे। तुम्हाला जर डबल फोल्ड करायचं असेल तर करू शकता, पण मी पिको करणार आहे खालच्या बाजूनी। तर आता इथं पट्टी जॉईंट करून झाली, आता आपण इलास्टिक टाकूया। तर इलास्टिक टाकताना आपल्याला कमरेचं मेजरमेंट लागतं, ठीक आहे। कटिंग करताना आपण सीटगेअरचं मेजरमेंट ठेवतो, पण आपण ज्यावेळेस इलास्टिक टाकू त्यावेळेस आपल्याला कमरेचं मेजरमेंट पाहिजे आणि जेवढी कंबर असेल का नाही त्याच्यापेक्षा एक 4 ते 5 इंच कमी करून घ्यायचं आहे, ठीक आहे। किंवा 6 इंच कमी केलं ना तरी चालतंय। आता पिन घेऊन ना पिनानं मी इलास्टिक हे जे आहे ना आतमध्ये टाकून घेते। हे बघा पटपट टाकून घेते आतमध्ये। आता इलास्टिक बाहेर काढलं ना, तर सगळ्यात पहिलं आपल्याला इलास्टिक हे पॅक करायचं, शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपलं पाठीमागं जाणार नाही, इलास्टिक निघून जाणार नाही। त्यासाठी पिन ठेवून पिन राहू द्यायची आणि नंतरच टिप द्यायची, म्हणजे जरी आतमध्ये गेलं तर पिनानं आपल्याला परत बाहेर काढता येतं ते। त्यासाठी दोन्ही साईडनी पॅक करायचं इलास्टिक, म्हणजे ते निघत नाही आणि फिटिंगमध्ये आपल्याला सोपं पडतं। हे बघा इकडनं मी पॅक केलं। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा इलास्टिक जे आहे ना ते मी पॅक करून घेते। तर बघा मग आता मी इथं दुसऱ्या साईडचं जे काही इलास्टिक आहे ना ते पण असं फिरवून घेते। सगळं इलास्टिक पूर्ण आपल्याला आतमध्ये टक करायचं आहे, पण सगळीकडे सेम लागलं गेलं पाहिजे, नाहीतर एकीकडे जास्त रिंकल आल्यात, एकीकडे कमीच आला, एकीकडे प्लेन आलं, असं नाही झालं पाहिजे, प्रॉपर आलं पाहिजे। तर आता अजून इलास्टिकला छान लुक यावा त्यासाठी आपण हे पॅक करूया, 2-3 शिलाई टाकूया आणि शिलाई टाकताना इलास्टिक ओढून धरायचं असं आणि मगच शिलाई टाकायची, नाहीतर मी इलास्टिक टाकून काहीच फायदा राहत नाही, लांबतच नाही, ते कडक होऊन जातं। त्यासाठी असं ओढून धरायचं आणि मगच शिलाई टाकायची आहे।
तर हे बघा असं मी ओढून धरून शिलाई कंप्लीट केली. आता अजून एक त्याच्या बाजूलाच अजून एक मी शिलाई टाकते, म्हणजे अजून छान लुक दिसतो. जी काय आपली पट्टी दिसेल ना इलास्टिकचा कमरेला, तर ते मस्त दिसतं पण आणि परफेक्ट फिटिंगलाही बसतं ते. तर हे बघा असं. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण जो आपला स्कर्ट आहे ना तो फिटिंग करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आपलं इलास्टिक किती छान पद्धतीने लागले गेलं आहे आणि दिसायला पण मस्त दिसतंय. तर आता इथं फिटिंग करूया. फिटिंग करताना शक्यतो 2 टिपा टाकायच्या, म्हणजे उसवत नाही. तसा स्कर्ट उसवतच नाही, कारण ढिला राहतो ना तर मग ते उसवण्याचा काही प्रश्न येत नाही किंवा फाटण्याचाही प्रश्न येत नाही. तर आता हे मी फिटिंग करून घेते खालीपर्यंत आणि त्याच्यानंतर खालच्या साईडनं मी पिको करणार आहे स्कर्टला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डबल फोल्ड शिलाई देऊ शकता. आणि आता हे सगळं रेडी झालं ना की एक टिप लक्षात ठेवायची की स्कर्ट असा वरती अडकवायचा आणि खाली वर होते का चेक करायचं किंवा खाली पसरवून ठेवायचा फरशीवरती. आणि ज्या साईडनी जास्त होत असेल त्या साईडनी थोडं कट करायचं, म्हणजे मग आपला अंब्रेला खाली पायाकडे सेम राहतो. त्यासाठी ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे, नाहीतर खालीवर असा अंब्रेला दिसतो आपला, त्यासाठी. तर ठीक आहे, तर माझा इथं बघा आता मी हे करून घेते. तर अशा पद्धतीने माझा इथं बघा अंब्रेला स्कर्ट डबल घेरवाला तयार झाला आहे. भरपूर घेर येतो याला, तरी मी इथं तुम्हाला शॉर्ट थ्रो दाखवते. भरपूर घेर आलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं याचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजकाल बायकांना भरपूर आवडतो आहे असावाला अंब्रेला, त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असे छान छान स्कर्ट शिवू शकता. चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.